प्रश्न क्रमांक पहिला आहे, नवे फौजदारी कायदे जुलै 2024 रोजी लागू करण्यात आले, तर या कायद्यांना राष्ट्रपतींनी कोणत्या दिवशी मंजुरी दिली? तर याच्यात दोन प्रश्न बनतात. एक म्हणजे जे नवे फौजदारी कायदे आहे ते जुलै 2024 रोजी लागू करण्यात आले, आणि दुसरा मंजुरी कोणत्या दिवशी दिली, तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 2023 या दिवशी राष्ट्रपतींनी त्या फौजदारी कायद्यांना मंजुरी दिली. पुढील प्रश्न आहे, 2 ऑक्टोबर 2024 रोजी शांघाय सहकारी संघटना परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर ऑक्टोबर 2024 रोजी शांघाय सहकारी संघटना परिषद खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 इस्लामाबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, 25 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी जागतिक सहकार परिषद प्रथमच भारतात आयोजित करण्यात आले होते, तर तिचे ठिकाण खालीलपैकी कोणते होते? तर 25 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी जी जागतिक सहकार परिषद भारतात आयोजित करण्यात आली होती, तर तिचे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे होते. पुढील प्रश्न आहे, सन 2024च्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पार पडल्या आहेत? तर 2024च्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पिक स्पर्धा या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 कझाकिस्तान या देशामध्ये पार पाडल्या गेलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पास नुकतीच मान्यता दिली आहे, तर या बोगद्याची एकूण लांबी किती आहे? तर त्या बोगद्याची एकूण लांबी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 28 किलोमीटर एवढी आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? तर महाराष्ट्राच्या पर्जन्यावर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 जी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे त्याचा परिणाम सगळ्यात जास्त आढळून येतो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये सध्या ऑप्शन क्रमांक 2 एकूण 36 जिल्हे आहे, पण 26 जानेवारी 2025 रोजी एक नवीन जिल्हा तयार होणार आहे. त्याचे नाव कोणते आहे? तर उदगीर हा जिल्हा 2025 26 जानेवारीला तयार होणार आहे. तर उदगीर हा जिल्हा 2 जिल्ह्यापासून म्हणजे निघणार आहे. एक म्हणजे लातूर आणि दुसरा म्हणजे नांदेड. तर या 2 जिल्ह्याचे मधून उदगीर हा जिल्हा तयार होणार आहे. पुढील प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे? तर रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पनवेल या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील वनक्षेत्र जास्त असलेला जिल्हा म्हणजे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली जिल्हा होय. गडचिरोली जिल्ह्याला वनांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. त्यानंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी नद्या व उपनद्यांत योग्य क्रम लावा. तर बघा, वर्धा, निरगुडी, कार, नंदवेलम, वेनगंगा, पेंच, नाग, चुलबंद, अंधारी, पैनगंगा, बंदिया, अकेरा डोंगरी, इंद्रावती, कयाधू, अडाण, खुनी, पूस. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर. पुढचा प्रश्न आहे,
तारापूर पॉवर प्लांट कोणत्या प्रकारचे वीज तयार होते? तर तारापूर पॉवर प्लांट हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अणुऊर्जा प्रकारची वीज तयार होत असते. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? तर भारताच्या परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 रॉ हे आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर शिवसमुद्रम हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 1911 मध्ये बांधण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी उत्तर प्रदेश हे राज्य ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, तर योग्य जोड्या जुळवायच्या आहे. तर बघा, वली पर्वत आहे तर त्याची जोडी आहे अरवली पर्वत, हा एक वली पर्वत आहे. त्यानंतर जे मेघालय पठार आहे तर ते गट पर्वत आहे. त्यानंतर जे खचदरी आहे तर ते पेट रिफ्ट व्हॅली, तर धबधबा म्हणजे धुवाधार हा एक धबधबा आहे. तर योग्य उत्तर बघा BACD म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 BACD हे आपले योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? तर महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण 7 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL कोठे आहे? तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप हे कोणी म्हटलेले आहे? तर शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 संत रामदास यांनी म्हटलेले आहे. पुढील प्रश्न आहे, भारताची राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर खालीलपैकी 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची राज्यघटना ही लागू करण्यात आलेली होती. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची घटना ही स्वीकृत करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न आहे, केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाचे गठन केले होते. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर रचिन राय हे होते. पुढील प्रश्न बघा, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी भारताचे असतात. तर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 महामहिम राष्ट्रपती हे असतात. तर राष्ट्रपतीच्या कलमामध्ये आपल्याला सांगितले आहे की तीनही सेनाचे सरसेनापती हे राष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
तर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढील प्रश्न आहे बघा, पॅराग्वे पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI स्वीकारणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश कोणता? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पेरू हा देश पॅराग्वे पेमेंट स्वीकारणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश आहे. पुढचा प्रश्न बघा, जून 2024 मध्ये चर्चेत आलेले ऑपरेशन अनथिंकेबल कशाशी संबंधित आहे? तर अनथिंकेबल ऑपरेशन हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या देशाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, 9 जून 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली? तर 9 जून 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी ऑप्शन क्रमांक 4 तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पुढचा प्रश्न आहे, 5 जून 2024 रोजी बोईंगचे स्टारलायनर अंतराळयान उडवणारी पहिली महिला कोण? तर खालीलपैकी सुनीता विल्यमसन या त्या पहिल्या महिला आहेत. प्रश्न 30वा आहे, 2024 मध्ये 53वा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 2024 मध्ये जो 53वा भारतरत्न पुरस्कार आहे तर तो खालीलपैकी MS स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. तर MS स्वामीनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. तर भारतातील हरित क्रांतीचे जनक हे MS स्वामीनाथन हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया ची ही संस्था कोणी स्थापन केली? तर डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडिया ही संस्था खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केली. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा इत्यादी राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत 19 मे 1928 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली? तर 28 मे 1929 रोजी जी सर्वपक्षीय बैठक आहे तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये असलेले डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, 28 एप्रिल 1916 रोजी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी महाराष्ट्रात होम रूल लीग या संघटनेची स्थापना केली. तर त्या होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते? तर त्या याच्यामध्ये पहा कन्फ्युजिंग आहे. तर त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर जोसेफ बॅस्टिटा हे होते. तर लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होम रूल लीग स्थापन करण्यात आलेली होती, पण अध्यक्ष हे जोसेफ बॅस्टिटा हे होते. पुढचा प्रश्न आहे, घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते? तर घटना समितीचे जे पहिले अधिवेशन आहे 9 डिसेंबर 1946 रोजी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये असलेले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले होते. तर 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे स्थायी सदस्य म्हणून आपला पदभार स्वीकारलेला होता. पुढचा प्रश्न आहे, मुंबई गिरणी कामगार संघ हे भारतातील पहिले कामगार संघटना कोणी स्थापन केली? तर मुंबई गिरणी कामगार संघ ही भारतातील पहिली कामगार संघटना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली.
पुढील प्रश्न आहे, पाचगणी टेबल लँड हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पाचगणी टेबल लँड हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील गोदावरी नदी खोऱ्यातील नदी व त्यांची लांबी यांची अयोग्य म्हणजे येथील चुकीची जोडी ओळखायची आहे. तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मांजरा नदी 724 किलोमीटर ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र, कोकण व पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्राचे वार्षिक प्रमाण किती सेंटीमीटरपेक्षा जास्त असते? तर महाराष्ट्रामध्ये जे कोकण व पश्चिम घाटामध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 300 सेंटीमीटर एवढे वार्षिक प्रमाण जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, सागवन, शीसम, तेंदू, बीजसाल, अंजन हे वृक्ष अरण्यात आढळतात. तर कोणत्या अरण्यात आढळतात? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्ये या अरण्यामध्ये ते आढळतात. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास मान मिळालेला आहे? तर पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा आहे. जर पर्यटन तुम्हाला राजधानी विचारलं तर पर्यटन राजधानी ही छत्रपती संभाजीनगर ही आहे. पुढचा प्रश्न आहे, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहेत? तर त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे महाराष्ट्र हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 9वे राज्य आहे. पहिले राज्य कोणते? तर राजस्थान हे पहिले राज्य आहे. राजस्थान जिल्ह्यामध्ये नागौर येथे सगळ्यात पहिल्यांदा त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकार झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संक्रमणी क्षेत्र, थोडे लहान नागरी क्षेत्र, मोठे नागरी क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हे सगळे जाहीर करण्याचा अधिकार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल यांना आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात एकूण किती कटक मंडळं आहेत? तर भारतामध्ये एकूण 50 कटक मंडळे आहेत. पुढील प्रश्न आहे, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने देशातील प्रमुख 12 तीर्थस्थळांचे सौंदर्यीकरण व विकास हा कोणत्या योजनेचा उद्देश आहे? तर तो खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 प्रसाद योजनेचा तो उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे, गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादी नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देण्यास कोणाची जबाबदारी असते? तर जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंद कोण ठेवत असतं? तर तो ग्रामसेवक ठेवत असतो. पण त्याला या सगळ्याची माहिती कोण देत असतो? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कोतवाल ही सगळी माहिती ग्रामसेवकास देत असतो. पुढचा प्रश्न आहे, समावेशक विकास हा शब्द भारताच्या कितव्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यात उल्लेखलेल्या गतिशील व समावेशक विकास या उद्दिष्टापासून जास्त वापरात आला? तर खालीलपैकी 11वी पंचवार्षिक योजनेपासून हा शब्द जास्त वापरण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, ज्या पदार्थाच्या अंगी सर्वात जास्त विद्युत धारा वाहून नेण्याची शक्यता कमी असते त्यांना कोणते पदार्थ म्हणतात? तर ज्या पदार्थामध्ये विद्युत धारा वाहून नेण्याची शक्यता कमी असते त्यांना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 विसंवाहक असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या पद्धतीत लोखंड किंवा स्टीलचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो? तर खालीलपैकी गॅल्वनायझेशन किंवा गॅल्वनायझिंग
प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जस्ताचा पातळ थर दिला जातो. पुढील प्रश्न आहे, अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग कोणता? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 लघु अंत्र, म्हणजे ह्या जे आपले लहान आतडे आहे, तर लहान आतडेचा भाग लघु अंत्र हा सर्वात लांब भाग आहे. शेवटचा प्रश्न आहे, पहिली मानवी पर्यावरण परिषद 5 जून ते 16 जून 1972 दरम्यान घेण्यात आली. तर कुठे घेण्यात आली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 स्टॉकहोम स्वीडन ह्या ठिकाणी घेण्यात आली. मित्रांनो, या लेक्चरच्या PDF करिता हे जो QR कोड आहे तो स्कॅन करा, तर तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल मिळेल. तर त्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण PDF इथे सगळ्या टाकलेल्या आहेत, किंवा @NKG अकॅडमी हे टेलिग्राममध्ये सर्च केले तरी हा चॅनल तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, असेच व्हिडिओकरिता लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.